नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कर्जमाफी योजनेसाठी प्रत्येक गावानुसार याद्या जाहीर करणार का? कशा प्रकारे शेतकरी पात्र होतील? कोणते शेतकरी पात्र होतील? तहसीलदार काय सांगतील? या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शासनाच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पद्मसिंह पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांची पाचोरा येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना त्यांनी निवेदन सुद्धा दिलेलं आहे. हीच गोष्ट आता पाचोरा ठिकाणीच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे. निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे की या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जावर 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 2 लाख पर्यंतचं कर्ज माफी घोषणा केली आहे. परंतु या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले जाणार असून नियमित कर्ज फेडणाऱ्यांना बक्षीस मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2026 ही कागदपत्रे पूर्ण करण्याची महत्वाची तारीख आहे, अन्यथा शेतकरी अपात्र ठरू शकतात. आज याच पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यासाठी मागणी जोर धरू लागलेली आहे, जेणेकरून संबंधित पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळण्यास मदत होईल. शिवाय शासनास कर्जमाफी करण्यास सोपे जाईल, अशी माहिती या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. निवेदन देताना संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही प्रशासकीय अधिकारी यंत्रणा आहे, त्या प्रशासकीय अधिकारी यंत्रणेने लवकरात लवकर कर्जमाफी योजनांच्या याद्या जाहीर कराव्या व कर्जमाफीसाठी नेमकी कोणती कागदपत्र लागणार याची सुद्धा स्पष्टता करावी, अशा प्रकारचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मागणी जोर धरू लागलेले आहे. या योजनेबद्दल तुमची कुठलीही अडचण असेल किंवा योजनेच्या कर्जमाफीबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेची माहिती होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.